नमस्कार। आज आपण बनवलेले आहे पित्तनाशक थंडगार सोलकढी। कोकमपासून बनवतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। हे मी सामान घेतलेलं आहे तर 2 वाट्या नारळाचा चव आहे आणि कोकम भिजत घातलेला 1 तासभर, जिरं, 3 मिरच्या, 1 चमचा साखर, 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं 3 इंच बीट घातलेलं आहे। बीटामुळे कलर पण येतो आणि चव पण येते छान आणि पौष्टिक आहे। लसूण, कोथिंबीर पण घालायची थोडीशी आपल्याला। मिक्सर जारमध्ये आता बारीक करून घ्यायचं ह्याला। हे सर्व जिन्नस घातलेले आहेत। आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। पाहू शकता मस्त कलर आला। आता त्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचे। गरम पाणी घातल्यामुळे नारळाचं दूध छान निघतं, त्यामुळे गरम पाणी वापरायचे। हे झालेलं आहे बारीक। आता आपल्याला ह्याला गाळून घ्यायचे। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे आपल्याला गाळून घ्यायचे। कपड्याने पण गाळू शकता, पण चाळणी बारीक आहे त्यामुळे मी डायरेक्ट चाळणीनेच गाळून घेतलेला आहे। बीटामुळे मस्त कलर येतो। परत आपण त्याला फिरवून घेणार आहोत। त्यामध्ये सर्व नारळाचं दूध काढून घेतले। आता आपण परत एकदा फिरवून घेणार आहोत। गाळून घ्यायचे त्याला। मी त्याला 3 वेळा पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे। मस्त एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागते अशी सोलकढी। नक्की बनवून पहा। हे परत तिसऱ्यांदा मी काढून घेतलेलं आहे दूध। अशा प्रकारे दूध काढून घ्यायचे आणि उरलेला किस भाजून भाजीला पण वापरू शकता तुम्ही। मी तव्यावरती छान भाजून भाजीसाठी वापरलाय। मस्त भरपूर दूध निघले, पाहू शकता। आता आपल्याला मी हे कोकम गरम पाण्यामध्ये 1 तासभर भिजत ठेवलं होतं, ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे। कोकम पित्तासाठी गुणकारी असते। जेवढं कोकम खाल तेवढं पित्त कमी होतं। मी परत एकदा गाळून घेणार आहे। थोडंफार चुकून जर गेला असेल तर, म्हणजे पिताना ते मध्ये मध्ये येणार नाही, किस थोडाफार पडलेला। अशा प्रकारे हे गाळून घेतले। आता पाहू शकता थोडासा किस निघलाय त्यामध्ये। आता एकदम फ्रेश झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये साखर घालायची। काळं मीठ घातले मी थोडंसं आणि आपलं साधं मीठ थोडं घातले। काळ्या मिठामुळे छान टेस्ट येते। आणि ही कोथिंबीर घातलेली आहे। मिक्स करून घ्यायचे। तयार झालेली आहे आपली आता सोलकढी सर्व करण्यासाठी।
हे पाहू शकता काय मस्त जबरदस्त कलर आलाय। नक्की करून पहा, कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला कळवा। काय छान कलर आलाय, टेक्स्चर। तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर अजून पाणी घालू शकता आणि अशी बनवून झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवायची। गरम पाणी वापरलेलं आहे आपण, त्यामुळे तयार आहे आपली आता ही सोलकढी। माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चला भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझा धन्यवाद।